आणि तारीख काढली आहे 17। काय सांगतो काय जी तहसील कार्यालय माडानं हा आदेश काढलेला आहे की 33% पेक्षा जास्त अतिवृष्टी जिथं झालेली आहे त्या ठिकाणचे पंचनामे करायचे आहेत, परंतु मुळामध्ये पाणीच एवढं साचलेलं आहे की तुम्ही पंचनामे कशाचं करणार आहे। त्याच्यामध्ये अटी घातलेल्या आहेत, तत्वता अंशता असे काही शब्दांचे छल असतात ते केलेले आहे। त्याच्यामध्ये असं दाखवतंय की ई पीक पाणी हे कंपल्सरी केलेलं आहे। आज मुख्यमंत्री आलेले होते पाणी करायला नुकसानग्रस्त भागामध्ये, त्यांनी सांगितलं नाही आता सरळ आम्ही पंचनामे करून नदी पात्राचे फक्त म्हणतायत, फक्त नदी पात्राचे म्हणतायत, परंतु पाऊस हा या ठिकाणी 131 मिलीमीटरची नोंद आहे गव्हर्नमेंटची। 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला तर शासकीय जी काय मदत असते ती मिळणं अपेक्षित आहे। पंचनामे अजून झालेले नाहीत, पंचनामे करायला एकही अधिकारी अद्याप आलेला नाही, कारण राज्यामध्ये शेतकऱ्यांची मागणी काय की सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा आणि आदेश मात्र काढता एक बोलता एक। आज अजितदादा आले करमाळ्यापासून, कोर्टीपासून, मुंगशीपासून, माड्यापासून सोलापूरला गेले, त्याच्यानंतर फडणवीस साहेब आले, अख्खं मंत्रिमंडळ इथं आहे, मंत्र्यांचा महापूर आहे पण मदतीचा दुष्काळ आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळायचा हा टाकलेला डाव आहे। एका बाजूला पाऊस शेतकऱ्याला हैराण करतोय तर दुसऱ्या बाजूला फक्त फोटोबाजी आणि रील स्टार म्हणून मंत्री या ठिकाणी यायला लागलेले आहेत। काल पालकमंत्री असं स्थानिकचेही 2 आमदार आले, 5 मिनिटं आले, गाडी वळवली, फोटो काढले, व्हिडिओ घेतले, त्यांच्या पेजवरनं त्यांनी ते टाकले आणि निघून गेले।